मीटिंग घ्यायची सगळी असं. नांदेडकरांना काय आव्हान करतो? पाणी टंचाईचा सध्या दिसून येत आहे. कुठेतरी तिथं बऱ्याच वेळेस लाईट जाते आणि लाईट गेल्यामुळं पुन्हा जे रोटेशन यायला वेळ लागते त्याच्यामुळं वेळ लागत आहे. तसंच टाक्या भरायला सुद्धा वेळ लागते. पाण्याची पातळी कमी झाल्यामुळं मोटरवर लोड येऊन टाक्या भरण्याला वेळ लागतो आणि त्याच्यामुळे डिस्ट्रीब्युशनला पण त्यानुसार वेळ वाढत जातो. आणि एकदा सायकल बिघडली की ते सायकल पुन्हा रिस्टोर व्हायला कमीत कमी 7 ते 8 दिवस लागतात. पण दरम्यानच्या काळात लाईट गेली तर पुन्हा हे होते. महापालिकेने MSCB ला कळवले की लाईट साठी हे करावं. आणि नागरिकांचं पण या उन्हाळ्याच्या काळात पाण्याचा वापर खूप वाढतो आणि नदीतलं पाण्याची लेवल कमी झाल्यामुळं त्याचा मोटारवर लोड येऊन ते टाक्या भरण्यास सुद्धा वेळ लागतो. तरी नागरिकांना या दृष्टिकोनातून आव्हान आहे की त्यांनी जेव्हा पाणी येते तेव्हा पाणी साठवून ठेवायची तयारी करावी आणि तसंच पाणी जपून वापरावं. आणि जवळपास सगळे लोक जे टेल एंडला असतात ते मोटारी वापरतात. त्या मोटारी वापरामुळे पण शेवटच्या याच्यावर पाणी जात नाही. तरी नागरिकांनी आवश्यकतेप्रमाणे म्हणजे मोटारी वापरूच नाही, तथापि सगळ्यांना पाणी पुरेल या दृष्टिकोनातून प्रत्येकाने मोटारीचा वापर करावा या दृष्टिकोनातून मी आवाहन करतो.